मुंबईत ईडीची 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, आल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचाही संशय। धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात। एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाज आक्रमक। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट। सूत्रांची माहिती। सोलापूरातील समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध आल्यानं ठेवीदारांचा गोंधळ। शाखेत ठेवीदार महिलांना अश्रू अनावर। बँक मॅनेजरला घेराव घालत बँक फोडण्याचा ठेवीदारांकडून इशारा। बीड पुन्हा एकदा हादरलं। शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर। यापूर्वीही आरोपीकडून 3 महिलांना मारहाण। गोंदियात महाप्रसादावेळेस 2 गटात हाणामारी। महिला आणि पुरुष गंभीर जखमी। मारहाण करणाऱ्यांची नावं पोलिसांनी वगळल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप। सोनं आणि चांदीच्या दरात 2,000ची वाढ। सोनं 1,22,500 प्रतितोळा तर चांदी 1,53,500 रुपयांवर। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये कोर्टाकडून दिलासा नाहीच। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रांना परदेशात जाण्याची परवानगी कोर्टानं नाकारली।